इथे बोलतोय आज माझ्यासमोर माझे गणेशर गुरुजी इथे आहेत. मी ठाण्यातला आहे. बेडेकर महाविद्यालयात माझं शिक्षण झालं. इनफॅक्ट मला सांगू इच्छितो की सॉरी थोडंफार इंग्लिश शब्द येतात, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निर्मितीमध्ये माझा खूपच छोटा भाग आहे. मोठा भाग हे तिघही जण अनुभवी जे आहेत. माझा प्रयत्न एवढाच आहे की महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर मराठी माणसं ज्या ज्या गोष्टींना बघतात. मी स्वतःच गेली 17 वर्ष व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर आहे. तर मला नेहमी असं वाटायचं की मराठी खाद्य संस्कृती, मराठी कल्चर, मराठी संस्कार, म्हणजे ते भले सकाळचं आपण दिनचर्या सुरुवात करतो तेव्हापासून अगदी संध्याकाळी शुभंकरोतीपर्यंत जे जे संस्कार आपण इथे घरात वापरताना आपले आई वडील आजी आजोबांपासून जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये सगळे घटक जसे सामील आहेत, तसाच मनोरंजन नुसतं न ठेवून त्याच्यातला काहीतरी विचार देण्याची जी प्रोसेस आहे ती मराठी नाटक, मराठी सिनेमा, मराठी काव्य किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन काही छोटे छोटे मराठी कार्यक्रम. तर जिथे जिथे विस्तार करत गेलो तिथे आपली माणसं भेटत गेली आणि मनात विचार गेली 10 वर्ष चालू होत आणि आपण काहीतरी छोटासा आपल्याकडनं काही कॉन्ट्रीब्युशन करू शकलो. तर जसा आपला विचार चांगला असतो तशी चांगली माणसं आपल्याला भेटत जातात आणि त्यानिमित्ताने हा सोबत संघाचा योग जुळून आला. हा जो विचार आहे, जसं म्हणालो आपण की कुठल्याही कलाकृतीमधनं नुसतं मनोरंजन हा मुद्दा न पुढे येतात. जसं आत्ताच तुम्ही ह्या एकंदरीत ज्या कार्यक्रमाचा किंवा व्यास हे हा जो प्रयत्न चालू आहे वाचन संस्कृती दृढ करण्याचा किंवा ती आणखीन रुजवण्याचा प्रयत्न जो आहे मुलामुलांमध्ये, तरुण पिढीमध्ये, तर असाच काहीसा विचार या माध्यमातून, आमच्या नाटक या माध्यमातून सुद्धा व्हायला हवा असं माझं पहिल्यापासूनचं मत आहे. कारण कुठलीही हे माध्यम इतकं सशक्त आहे की ती ज्या वेळेला ती कलाकृती रसिकांपुढे सादर होते त्यावेळेला नक्कीच त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट रसिकांवरती पडलेला असतो. म्हणजे विचार देणारं जर नाटक असेल, विचार देणारी जर कलाकृती असेल तर त्याचा विचार नक्कीच संपूर्ण केला जातो. म्हणून आता हे पॅकेज घेऊन येण्यामागचं कारणच असं होतं की सोबत संगत, मग ती रिलेशनशिप आता सध्या इतकं विरळ आणि इतकं तुटक आपण एकमेकांशी वागतो आहोत, इतकं जीर्ण होत चाललेलं आहे. जे संबंध एकमेकांमधले आहेत, बोलणं आपलं खूप असं त्रोटक व्हायला लागलेलं आहे. तरी ह्याच्यावरती काहीतरी आपण एक करावं असा एक विचार होता डेफिनेटली. म्हणजे मग तो कदाचित वेळेमुळे असेल, कदाचित किंवा आणखी अनेक कारणं असतील. तर ह्या रिलेशनशिप वरती काहीतरी आपल्याला भाष्य करता आलं पाहिजे आपल्या कलाकृतीमधनं, पण ते मनोरंजनासोबत नुसता विचार देऊन नाही, तर ते खूप छान पॅकेजमध्ये आपल्याला लोकांना सांगता आलं पाहिजे. म्हणजे त्यांना जे आवडतंय ना त्या आवडत्या त्यांच्या परिभाषेत आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून त्यावेळेला संपदा, मी, ऐश्वर्या, आम्ही जेव्हा या गोष्टींवरती डिस्कस करत होतो, चर्चा करत होतो, त्यावेळेला या नाटकाचा फॉर्म हळूहळू तयार व्हायला लागला. यातल्या 4 कथा आहेत. हे अखंड एक नाटक म्हणजे 4 कथा आहेत. त्यातल्या 2 आधीच मी लिहिलेल्या होत्या आणि 2 मी या नाटकाकरता लिहिले. योगायोगाचा भाग असा की माझं जे जे मी लेखन आतापर्यंत केलं ते सगळं नातेसंबंधांवरच केलं. त्यामुळे त्याची प्रत्येक कथेत सांगड कशात कुठल्या तरी सोबतीबद्दलच मी सांगत होते, संगतीबद्दलच मी सांगत होते आणि ते त्या कापडामागचं अस्तर मला या नाटकामुळे पटकन दिसलं की अरे हे या 2 गोष्टींना हेच सांगायचं, म्हणून त्या निवडल्या. आणि 2 गोष्टी मी केवळ नाटकाकरता लिहिल्या. म्हणजे ऐश्वर्यासारखी अभिनेत्री, अविनाश सारखा अभिनेता मिळाल्यानंतर एक सुचू शकतं ना आपल्याला, ते सुचल्यानंतर आणि सोबत संगतीलाच मांडणार अशी कथा मी लिहिली. आणि आणखीन एक कथा लिहिली ती हे सगळं सांगताना आम्ही कलावंत मनोरंजन तुमचं करत असतो, त्याच्याचबरोबर रंजनानंतर अंजन हाही प्रकार सगळ्यात महत्त्वाचा, तोही जर आमच्याच डोळ्यात आम्हाला घालता आला तर त्या दृष्टीने मी एका कथेत विचार केला की मायबाप रसिकांचं इतकं बारीक लक्ष असतं आमच्या प्रत्येक कृतीकडे, तेव्हा आमची जबाबदारी केवढी मोठी आहे. निर्माती म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेला
मला असं वाटतं की हा जो व्यास क्रिएशनचा उपक्रम आहे तोच खूप गरजेचा आहे, खूप आवश्यक असा उपक्रम आहे. कारण वाचन संस्कृतीपासून आत्ताची पिढी खूप लांब चाललेली आहे. तर त्या सगळ्या पिढीला पुन्हा एकदा त्या पुस्तकातल्या विचारांची जी धनसंपत्ती आहे ती अशी लुटू देण्याचा जो एक हा उपक्रम आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या अशा स्तुत्य उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी व्यास क्रिएशन्सने दिली त्याबद्दल सोबत संगतच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तर व्यास क्रिएशनचे सगळ्यात आधी मी खूप आभार मानते की त्यांच्या या खजिना ज्ञान आनंदमध्ये आम्हाला सहभागी होता आलं. खूप छान ज्येष्ठांसमोर आम्हाला जे म्हणायचं ते मांडता आलं. मुळात मुख्य गोष्ट अशी होती की आम्ही सोबत संगत नावाचं जे नाटक घेऊन येतोय, जो एक प्रयत्न करतोय तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश होता. आणि मला असं वाटतं की आज खूप छान प्रेक्षकांसमोर आम्ही आलो आणि त्यानिमित्ताने म्हणजे व्यास क्रिएशनच्या निमित्ताने आम्हाला ते बोलता आलं, त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं. मी संपरा कुलकर्णी, तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होतोय कारण व्यास क्रिएशनच्या या महोत्सवाचा मी आज एक भाग झाले. आणि तो का तर सतत पुस्तकांच्या सहवासात असलेली ही संस्था एका मराठी नाटकाचाही छानपणे गांभीर्याने विचार करते. कारण मी आता सोबत संगत हे नाटक त्याचं लेखन दिग्दर्शन घेऊन प्रेक्षकांसमोर येते. आणि असं नाटक ज्याचा शुभारंभ आता 18 तारखेला होणार आहे शिवाजी मंदिर इथे, अशा नाटकाला याची चर्चा आणि यात काय बरं मांडलं आहे. कारण नाटकसुद्धा मराठी साहित्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे हे ओळखून व्यास क्रिएशननी दिलेलं हे व्यासपीठ अत्यंत मानाचं वाटतं. झिक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, शोभा पाहून घेऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको गोरटी, मामाची बायको गोरटी, म्हणेल कुठली पोरटी. भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको सुग्रह
प्रिय आहे. या पुस्तकाचं प्रकाशन करण्याकरता आज आपल्या समोर डॉक्टर आनंद देशमुख उपस्थित आहेत. आता केवळ इन्व्हेस्टमेंट ही जी कथा आहे आणि या कथेवर जो चित्रपट त्यांनी केला त्याला पुरस्कार मिळालेला आहे. तर या चित्रपटाच्या संदर्भातच आपण विचार करणार आहोत. तेव्हा माझा पहिला प्रश्न आपल्याला असा असणार आहे की ही कथा आपल्याला कशी सुचली. प्रश्न कथा प्रथम कशी सुचली. कथा खरी तर इन्व्हेस्टमेंट ही कथा आता आपल्या माहितीसाठी सांगतो की त्याचा कथासंग्रह नुकताच मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसनी काढलेला आहे. इन्व्हेस्टमेंट या नावाचा त्याच्यामध्ये 8 कथा आहेत. त्याची पहिली कथा इन्व्हेस्टमेंट ही आहे आणि तो आपण जरूर मिळवून वाचावा. अगदी अलीकडेच तो निघाला 6 सप्टेंबरला त्याचं प्रकाशन झालं. पण तो जरूर वाचावा कारण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट या कथेसारखीच आणखीन 7 कथा आहेत की ज्याच्यामध्ये ही चित्रपटाची मुळात ज्याला आपण पोटेन्शियल्स म्हणतो त्याच्यातून चित्रपट आधार नाही अशा तऱ्हेची कथा विजय आहे. तर ही कथा सुचण्याचं कारण म्हणजे आजूबाजूचं निरीक्षण. एक तर आजूबाजूचे जे संसार सध्या ज्या पद्धतीने चालले आहेत घरोघर त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे मला जाणवलेली गोष्ट अशी की आपण आपला अधिकाधिक विकास करायला पाहतो तर चूक काहीच नाही. फक्त ते करताना आपण काय गमावतो याचा आपण थोडासा विचार करायला हवा. की मतकरींनी जी कथा लिहिली ती 2003-04च्या सुमाराला लिहिली आणि त्यांचं पटकथेमध्ये रूपांतर 10-11च्या सुमाराला कधीतरी त्यांनी केलेलं आहे. तेव्हा कथेचा ऐवज हा छोटा असतो आणि चित्रपट जर 2-2.5 तासांचा करायचा असेल किंवा 2.25 तासाचा तर त्याच्यासाठी तपशील व्यक्तिचित्रण किंवा घटना यांचा विस्तार त्यांनी केला असणार का. आणि दुसरं असं की 2003 आणि 4ला जी एकूण भौतिक परिस्थिती होती आजूबाजूला जे वास्तव होतं मूल्यभंजन ज्या पद्धतीनं होत होतं त्याच्यापेक्षा या भंजनाचा वेग इतका जबरदस्त आहे आता तो देखील पटकथा लिहिताना त्यांनी विचारात घेतला असणार अशी माझी दोन असा प्रश्न आहे तुमचा. तर याच्यात एक तुमचं हे ऑब्झर्वेशन तर नेहमीच आहे की तो कथा ही लहान असते आणि त्याचा एका अर्थानं विस्तार करायला लागेल. पण पर्टिक्युलरली तो ह्या गोष्टीला तेवढा अप्लिकेबल नाही कारण ही दीर्घ कथा आहे. आणि या चित्रपटामधली आई ही तुम्ही केली ही पुन्हा या नव्या पिढीमधली आई. तर ही आई करताना काय वाटतं म्हणजे तुम्ही नव्या पिढीतल्या आहातच तर आता आपली जी पिढी आहे या सगळ्या पिढीची मानसिकता तिच्याशी तुम्ही कशा रिलेट करता ती भूमिका जगताना. होणे जरा खूपच जास्त मोठी गोष्ट कारण तो फारच मोठा चित्रपट. परंतु अनेकांनी संस्कारातली मुलांना वाढवण्याचा प्रयत्न करत असेल ती आता अगदीच रसातळाला पोहोचली अशी जवळजवळ अवस्था आहे आणि एक वेगळीच स्वतःची अशी प्रगतीच्या दृष्टिकोनातली आणि स्वतःच्या एकट्याच्या फायद्याच्या दृष्टिकोनातनं तयार झालेली अशी एक विचारसरणी केवळ आईंनीच नाही सर्वांनीच अंगीकारली